तर स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आपण बघूया आज सँडविच कसा बनवायचा. चला तर सँडविच बनवण्यासाठी आपण बटाटे उकळून साल काढून घेऊया. बेसन पिठामध्ये आपण जिरे, ओवा थोडा आणि मीठ चवीप्रमाणे, चिमूटभर हळद टाकूया आणि पाणी टाकून मिक्स करून घेऊ. चांगला असं मिक्स करून घेऊया आपण. बघू शकता तुम्ही. तर गॅस आपण चालू करून घेऊया. थोडं तेल टाकूया. तेल तापले का नाही ते आपण चेक करू. तेल तापलेलं आहे. त्याच्यात मोहरी टाकूया. जिरे टाकून घेऊया. जिरे मोहरी झाली तर मिरची आणि लसूणची आपण पेस्ट टाकूया थोडीशी त्याच्यात. त्याला फ्राय होऊ देऊ. फ्राय झाल्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेऊ, थोडीशी लाल तिखट आणि थोडंसं धना पावडर टाकून घेऊया आणि मीठ चवीप्रमाणे टाकूया. आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यात बटाटे किसलेले त्याच्यात थोडी कोथिंबीर मिक्स करून घेऊया. आपण थोडं त्याला 5 मिनटं शिजूया. हे अशा प्रकारे हलवून घेऊ. तर आपलं झालेलं आहे. आता बघू शकता तुम्ही, खूप सुगंध छान येत आहे. आता गॅस बंद करूया आपण. तर आता आपण ब्रेड घेऊया. ब्रेडचे आपण एकाचे 2 भाग करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे कापूया. कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ ब्रेड पकोडा तळण्यासाठी. तेल गरम होऊस तर आपण सँडविचला आपली बटाट्याची ती चटणी बनवली आपण ती लावून घेऊया. तर अशा प्रकारे संपूर्ण ठिकाणी लावून घेऊया आपण ती बटाट्याची चटणी. आल्हादपणे लावून घेऊया. जास्त भरायचं, दुसऱ्या याने कव्हर करून घ्यायचं. आता बेसन आपण ते मिक्सचर बनवलं होतं त्याच्यामध्ये आपण आपले पकोडे डीप करूया. तर सँडविच आपण त्याच्यात बुडवून घेऊ. संपूर्ण ठिकाणी लावूया. अशा प्रकारे सगळीकडे लावून घेऊ. बघू शकता तुम्ही, असं सर्व ठिकाणी लावून घेऊया. आल्हादपणे सोडूया. थोडंसं वरून लावून घेऊ. थोडं त्याच्यावर तेल टाकूया आणि आल्हादपणे पलटून घेऊया. बघू शकता तुम्ही, सँडविच फ्राय होत आहे. चला तर काढून घेऊया सँडविच आपण. आता मस्त असं झालेलं आहे. काढून घेऊया आपण.
तर बघू शकता तुम्ही आपले सँडविच पकोडा तयार आहेत. थँक्यू. बाय.